वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापुरातील भाजप कार्यालयासमोर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाविरोधात झालेल्या आंदोलनावरून आता भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचं समोर आलं आहे। अशातच आता भाजपच्या माजी उपमहापौरांनी गंभीर आरोप करत आंदोलन हे स्पॉन्सर असल्याचा दावा केलाय। भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी आजच्या आंदोलनावर हे आरोप केले आहेत। आजचं आंदोलन हे स्पॉन्सर होतं, त्याचा मी जाहीर निषेध करतो। आज जी भाषणे झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही राजेश काळे यांनी केली आहे। दरम्यान काल 20 ऑक्टोबर रोजी काही महिला पदाधिकाऱ्यांना फोनवरून दम देऊन आंदोलनात काळी साडी घालून येण्याचं सांगितले। दिलीप माने सहकारातील मोठे नेते असून त्यांचा पक्षप्रवेश लवकर झाला पाहिजे। काँग्रेस मुक्त भारत ही भाजप पक्षाची भूमिका आहे, त्यामुळे दिलीप माने हे सहकारातील मोठे नेते आहेत। ज्यांना विरोध करायचा होता तर त्यांनी प्रदेश कार्यालयात जायचे होतं। काल काही कार्यकर्ते माझ्याकडे आले, त्यांनी मला स्पीकर फोनवर ऐकवलं की आजचं आंदोलन कसं स्पॉन्सर होतं ते। दिलीप माने यांची स्वतःची एक ताकद आहे, ते एक स्वतः ब्रँड आहे। आज जी भाषणं झाली त्याविरोधात मी पक्षाला पत्र देणार आहे की आंदोलन करणाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी असंही राजेश काळे यावेळी म्हणाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।